काय माहितीये का, शक्तीपीठाला जमीन देणार नाही ही ते शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकऱ्यासोबत आमची भूमिका तीच आहे. परंतु काहीतरी वेगळा विषय काढून किंवा विषय भरकटून ह्या मीटिंग मधून काही साध्य झालं नाही असं दाखवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी केवळवाने प्रयत्न केलाय. ते म्हणतायत की परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत, काहीतरी वेगळा व्यवसाय केला पाहिजे, काहीतरी विकास केला पाहिजे. मला सांगा, शक्तीपीठ महामार्ग केल्यानं परभणी शहराचा विकास होणार आहे का, जिल्ह्याचा विकास होणार आहे का? तर अजिबात होणार नाही. कारण की शक्तीपीठ महामार्ग हा 20 फूट वरून जातोय आणि त्याच्याने जमिनी बाधित होतील, शेतकरी हा भूमिहीन होईल आणि तो रस्त्यावर येईल. परंतु ह्या विषयावर चर्चा न करता काहीतरी मी हे असं झालं, हा शेतकरी असा झाला, याला एवढे पैसे भेटले, तेवढे पैसे भेटले. आज मला जिल्हाधिकारी एक समर्थाच्या भूमिकेत दिसले, सरकारचे एजंट म्हणून तिथं काम करताना दिसले. आणि त्यांची भूमिका एकच होती की मावेजा वाढून शेतकरी तयार होतात का, अजून एखादी सुविधा देऊन तयार होतात का. परंतु शेतकरी आहे आणि त्यांच्यासोबत असलेले आम्ही एकही इंच शक्तीपीठाला जमीन देणार नाही. आम्ही ह्या भूमिकेत ठाम होतो आणि संपूर्ण शेतकरी म्हणजे 90% 95% नाही, आलेला 100% शेतकरी हा शक्तीपीठाला जमीन देणार नाही ह्याच भूमिकेत आहे. तुम्हाला हा तुमचा शक्तीपीठ महामार्ग कुठून न्यायचा तिथून न्या, परंतु आमच्या सुपीक जमिनीची माती करू नका. शेतकऱ्याचा ताटामध्ये माती कालवायचं काम सरकारने करू नये आणि जिल्हाधिकारीने करू नये, या पद्धतीचा रोष आज शेतकऱ्यांमध्ये होता. मोर्चा 100% होणार आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकमुखी मागणी केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. मला ह्या ठिकाणी शासनाला, प्रशासनाला विनंती करायची आहे की आमचा जिल्हा हा शेतकऱ्याशी निगडीत असलेला जिल्हा आहे. ह्या ठिकाणच्या नागरिकांची एकमेव उपजीविकेचं साधन म्हणजे ती शेती आहे आणि शेतीतल्या निघालेल्या उत्पन्नावर त्याचं घरदार सगळं चालतंय. इथं कुठेही त्याला पूरक असा व्यवसाय कुठलाही नाही आहे. इथं कुठलं जागतिक शहर नाही आमचं किंवा औद्योगिक शहर नाही आहे. इथं MIDC नाही, कुठलाही उद्योग नाही, कुठला कारखाना नाही. त्यामुळं अशा परिस्थितीत शेतकरी आपली उपजीविका ह्या शेतीच्या व्यवसायातून भागवतो. म्हणून शेती हा त्याच्यासाठी जन्म मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळं शेती गेली तर तो शेतकरी रस्त्यावर येईल. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्याच्या तीव्र भावना आहेत. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गाला ही जमीन आम्ही देणार नाही, हा मुख्य शेतकऱ्याचा हेतू आहे. त्यामुळे आता प्रशासन एकीकडं त्याची भूमिका काही जरी असली तरी शेवटी प्रशासन शासनाच्या इशाऱ्याच्या बरोबर चालणार असते. त्यामुळे प्रशासन त्यांच्या बाजूने जरी ओढणार आहे हे आम्हाला बी कळते. आता 5 तारखेला त्या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. 5 तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही या राज्याच्या महसूल मंत्र्यासमोर किंवा मदत पुनर्वसन मंत्र्याकडे आम्ही ही भूमिका आमची मांडणार आहोत. त्यानंतर जी काय भूमिका घ्यायची आहे, मोर्चा हा 4 तारखेला आणि 5 तारखेला बैठक, त्यामुळे आम्ही 4 तारखेचा मोर्चा आम्ही पोस्टपोन करतोय आणि 5 तारखेला काय बैठक होईल ही आम्ही अगोदर गृहीत धरू आणि बैठकीत जर आम्हाला पॉझिटिव्ह काही मिळालं तर आम्ही विचार करू मोर्चा करायचा का नाही. पण 5च्या मोर्चानंतर काय भूमिका सरकार घेते ते अगोदर बघू आणि 5 तारखेनंतर आमचा मोर्चा ठरेल हे बी निश्चित. हो, बैठकीला आम्ही सगळ्या शेतकऱ्याबरोबर जाणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.